घरी पाहुणे येणारे आणि समजत नाही काय करायचं. वेळही कमी आहे. चला मग झटपट असा चिकन पुलाव बनवूया. पहा चिकन किती सॉफ्ट शिजलं आहे. चला मग सुरू करूया. स्वच्छ चिकन वॉश करून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी लसूण, 3 हिरव्या मिरच्या, अद्रक छान असं कुटून घेऊया. छान अशी पेस्ट झाली की आता चिकन मध्ये 1 वाटी दही, हिरव्या मिरची लसणाची पेस्ट, हळद, मीठ टाकून मॅरिनेशनला ठेवून घेऊया. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी कांदा, 1 वाटी टमाटर, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर छान असं पेस्ट बनवून घ्या. एका कुकरमध्ये तेल घेऊया. आता 2 बारीक चिरलेले कांदा घेऊया. कांदा छान असा फ्राय करून घेऊया. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे. कांदा बाहेर काढून घेतला आहे. आता त्याच तेलात तेजपत्ता, लवंग, मिऱ्या, इलायची, दालचिनी, लाल मिरची, हिरवी मिरची टाकून घेऊया. त्यानंतर त्यात आपण बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया. छान असं हलवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता त्यात 1 टमाटर, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊया. छान असं हलवून घेऊया. 2 मिनिटांनी त्यात आपण चिकन टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. त्यात चिकन मसाला टाकून घेऊया. सर्व छान असं मिक्स करून घेऊया. 1 कप पाणी टाकून घेऊया. त्यात छान असं मिक्स करून घेऊया आणि याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया. आता आपण 2 वाटी दही घेतले, छान फेटून घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटी बारीक किसलेली काकडी, 1 वाटी बारीक किसलेलं गाजर, 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ टाकलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही पुलावाबरोबर रायता खाता की रस्सम कमेंटमध्ये नक्की सांगा. वरतून कोथिंबीर टाकली आहे. छान मिक्स करून रस्सम तयार आहे. इकडे चिकनही आपलं शिजण्यात आलं आहे. 10 मिनिटं आपण चिकन शिजवून घेतलं आहे. त्यानंतर त्यात अर्धा किलो स्वच्छ धुवून तांदूळ टाकून घेऊया. एक ग्लास पाणी टाकूया. मी कोमट पाणी टाकलंय. गरम किंवा कोमटच पाणी टाका, गार पाणी टाकू नका. चवीनुसार मीठ टाकूया. आपण फ्राय केलेला कांदा टाकून घेऊया. 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया. अगदी झणझणीत अशी पुलाव बनणार आहे आपला. कुकरचं झाकण लावून घेऊया. शिट्टी झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं बारीक आचेवर शिजवायचं आहे.
पुलाव तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा किती सॉफ्ट असं शिजलं आहे. परफेक्ट पुलाव कमी टायमामध्ये. अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय.